नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाज्योती वेबसाईटवरील मोफत ट्रेनिंगकरिता फॉर्म कशा प्रकारे भरायला जातो त्याची A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी कागदपत्रे कोणते कोणते लागणार आहेत, पात्रता काय असणार आहे, ती सर्व माहिती पाहूया। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला गुगलवर यायचं आहे। गुगलवर आल्याच्या नंतर तुम्हाला mahajyoti.org.in हे टाइप करायचं आहे। मित्रांनो, टाइप केल्याच्या नंतर सर्च करा। सर्च केल्याच्या नंतर मित्रांनो, त्या ठिकाणी जी 1 नंबरला वेबसाईट येईल, थोडा स्लो चालत आहे। 1 नंबरची वेबसाईट महाज्योती ज्ञानदीप समतेचा हे तुम्हाला या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, त्यानंतर इंटरफेस प्रोफाइल दिसून येईल तुम्हाला महाज्योती वेबसाईटची। त्यावर वरी सूचना फलक किंवा नोटीस बोर्ड तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, क्लिक केल्याच्या नंतर नोटीस बोर्ड सूचना फलक त्या ठिकाणी ओपन होईल, नवीन इंटरफेस दिसून येईल। त्यामध्ये तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे। हा मित्रांनो, सूचना फलक त्यामध्ये नंबर 1 ला अप्लिकेबल फॉर IBPS, बँकिंग, रेल्वे, AAO अशा प्रकारची जी ट्रेनिंगसाठी मोफत प्रशिक्षण आहे, फॉर्म आपल्याला तो भरायचा आहे। मित्रांनो, त्याआधी थोडंसं आपण परिपत्रक पाहू की ज्यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक असणार आहेत हे फॉर्म भरण्याकरिता। परिपत्रक त्या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे। OBC साठी 59%, विजेसाठी 10%, NTV साठी 8%, NTC साठी 11%, NTD साठी 6%, तर SBC साठी 6%, अशा प्रकारचं आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे। खाली तुम्ही डॉक्युमेंट कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत ते देखील पाहू शकता। आधार कार्ड असेल, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिनल असेल, त्यानंतर पदवीचे प्रमाणपत्र असेल, अनाथ असल्यास तो दाखला असेल किंवा दिव्यांग असल्यास तो दाखला। त्याचबरोबर एक फोटो आणि तुमची साईन देखील त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करण्यासाठी लागणार आहे। मित्रांनो, सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल अपलोड केले तर तेवढेच चांगले। त्यानंतर बॅक येऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक यावर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर असं इंटरफेस दिसून येईल। तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर्म फॉर IBPS, बँकिंग, रेल्वे। त्यानंतर खाली इंटर मोबाईल नंबर करून तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक OTP तुम्हाला पाठवण्यात येईल। तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। OTP फिलअप केल्याच्या नंतर सबमिट या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल। सर्वात आधी तुम्हाला 3 प्रेफरन्स सेंटरसाठी द्यायचे आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला जे जवळ पडतील असे 3 सेंटर तुम्हाला निवडायचे आहेत। नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 प्रेफरन्समध्ये। त्यानंतर ॲप्लिकेशनचे जे फुल नेम आहे ते टाकायचं आहे, ज्याचा फॉर्म भरायचा आहे त्याचं संपूर्ण नाव। त्यानंतर वडिलाचं संपूर्ण नाव टाकायचं आहे। मित्रांनो, त्यानंतर जेंडर टाकून द्यायचं आहे, मेल असेल फिमेल असेल ते जेंडर तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ त्या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे। मित्रांनो, त्यानंतर अनाथ असल्यास यस किंवा नो तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। पर्सन विथ डिसॅबिलिटी असेल तर यस किंवा नो मध्ये उत्तर द्यायचं आहे। यस असेल तर कोणती डिसॅबिलिटी आहे बाजूला तुम्ही त्यापैकी निवडू शकता, नो असेल तर काही निवडायची आवश्यकता नाही। मित्रांनो, त्यानंतर स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे। सोशल कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे, कोणती कास्ट आहे, OBC, विजे, NTV, NTC, NTD, SBC या फिर ओपन। त्यानंतर कास्ट निवडून सबकास्ट देखील तुम्हाला निवडायची आहे। मित्रांनो, सबकास्ट निवडल्याच्या नंतर इन्कम ग्रुपमध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलियर किंवा क्रिमिलियर हे त्या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे, नॅशनॅलिटी इंडियनच असणार आहे। त्यामध्ये आधार नंबर टाकल्याच्या नंतर नॅशनॅलिटी इंडियन तिथं दिसून येईल।
त्यानंतर डोमासाईल तुमचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे ते टाकायचं आहे. त्या ठिकाणी डोमासाईल सर्टिफिकेटवर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर परमनंट ॲड्रेस त्या ठिकाणी टाकायचा आहे. जिल्हा असो, तालुका असो, विलेज, हाऊस नंबर, वार्ड, रोड आणि पिनकोड ही सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहे मित्रांनो. त्यानंतर परमनंट ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस, प्रेझेंट ॲड्रेस सेम असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी डायलॉग बॉक्सवर क्लिक करायचं आहे. अल्टरनेट मोबाईल असेल तर तो टाकून द्यायचा आहे त्या ठिकाणी. त्यानंतर खाली ईमेल ID देखील टाकायची आहे मित्रांनो. अल्टरनेट मोबाईल ऑप्शनलमध्ये आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकता. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर नंबर 2चं जे पेज ओपन होईल ते क्वालिफिकेशन डिटेलचं, ज्यामध्ये तुम्ही 10वीची क्वालिफिकेशन असेल, स्कूलचा नेम, बोर्डाचा नेम, कोणत्या साली पास झाले, त्यानंतर टक्केवारी किती आहे अशा प्रकारे. त्यानंतर 12वीचं देखील तुम्हाला कॉलेजचं नाव टाकायचं आहे त्या ठिकाणी, जे तुम्ही कॉलेजमध्ये शिकलात. बोर्ड युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे. कोणत्या साली तुम्ही 12वी पास केली आहे, पास झालात ते देखील त्या ठिकाणी निवडायचं आहे तुम्हाला. आणि पर्सेंटेज किती पडले 12वीमध्ये ते देखील तुम्हाला टाकायचे आहेत मित्रांनो. त्यानंतर नंबर 3ला ग्रॅज्युएशन झालेलं असल्यास कोणत्या कॉलेजमध्ये झाले त्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे. ओपनमध्ये आहे का मुक्तमध्ये आहे ते देखील टाकून वर्ष निवडून तुम्हाला पर्सेंटेज टाकायचे आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे नंबर 3ला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट, फोटो, साईन व डॉक्युमेंट तुम्हाला 200 किलोबाईटच्या आत JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये नंबर 1ला असणार आहे पासपोर्ट साईज फोटो. हा मित्रांनो, चूज फाईल करून तुम्ही फोटो सेट करून घ्यायचा आहे आणि अपलोड करायचा आहे. डॉक्युमेंट अपलोड झालेला आहे म्हणून तुम्हाला बाजूला दाखवते. मी आता अपलोड करून दाखवत नाही आहे, मी तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवत आहे. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करायची आहे. त्यानंतर आधार कार्ड देखील अपलोड करायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट देखील तुम्हाला अपलोड करून घ्यायची आहे. कास्ट सर्टिफिकेट अपलोड केल्याच्या नंतर नॉन क्रिमिलेअर देखील तुम्हाला अपलोड करून घ्यायची आहे मित्रांनो. नॉन क्रिमिलेअर अपलोड केल्याच्या नंतर डोमासियल सर्टिफिकेट हे देखील तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर 10वीची मार्क मेमो, 10वीची मार्क मेमो केल्याच्यानंतर 12वीची मार्क मेमो. त्यानंतर तुमची डिग्रीची जी मार्कशीट असेल किंवा डिग्री सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अपलोड केल्याच्यानंतर खाली सबमिट बटन येईल मित्रांनो, फायनल सबमिट बटन. त्या बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर फॉर्मची प्रिंट तुमच्यासमोर दिसून येईल. ती प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे मित्रांनो. अशा प्रकारे हा महाज्योती ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरू शकता मोफत प्रशिक्षणासाठी. या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.